गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार। आजचा ब्लॉग आहे तो होणार आहे भैरवगड, तो आहे मोर्शीमध्ये नगर कल्याण हायवेला। आता सकाळचे वाजले आहेत 8। मी निघालो आहे मुंबईवरून। तर आजचा प्रवास कसा होणार आहे त्याची सर्व माहिती आणि कसं जायचं ट्रॅकला हे सर्व डिटेल्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा। चला बाय। तो चलिए शुरू करते हैं। आता आम्ही निघालो आहे बदलापूरमधून आणि आम्ही मशा मार्गे जाणार आहे। मी थोडासा नाश्ता करण्यासाठी मशामध्ये थांबलो आहे। हे बघा, खजूर घेतली ओली आणि केळी घेतली उपवासाला त्याला, आणि उपवासाचा वडापाव पण खाऊन झालाय त्याचा। आता आम्ही मशामधून पुढे निघालेलो आहे। अभी मजा आएगा ना भिड़ो। आता आम्ही पोहोचलो आहे भैरवगडाच्या पायथ्याशी मोरुशी गावामध्ये। इथून भैरवगडचा ट्रॅक चालू होणार आहे। थोड्याच आम्ही गडावर जाणार आहे। इथे आम्ही कार पार्किंग केली आहे। हे आहे हॉटेल दैविक, नगर कल्याण हायवेलाच। हायवेच्या बाजूला आम्ही पार्किंग करून आता ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे। चलो भैरवगड। आता हा नगर कल्याण हायवे आहे आणि आम्ही इथून हा दिसतोय समोर तो भैरवगड, आणि इकडून ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे। आणि इकडे सचिन आणि अजून छोटे 2 ट्रॅकर असतात आमच्याबरोबर। विनायक आणि मिस्टर गणपत। Few moments later. हे बघा भात शेती। शिट्टी मारून आम्ही पुढच्या ट्रॅकला सुरुवात केलेली आहे। अच्छा, समोर भैरवगड आहे। समोर दिसतोय तो भैरवगड आहे। धबधबे पण चालू आहेत। इथे भात शेती लावणी झालेली आहे। आजूबाजूला बघा भाताची शेतीची लागवड झाली आहे। पूर्ण हिरवागार निसर्ग। तर ढग घातल्यामुळे आपल्याला गड एकदम क्लिअर दिसतो। आपल्याला ह्या कड्यावरती जायचं। क्या सीन है, वाह क्या सीन है। हे बघा, इकडून पाणी असं येतं खाली रस्त्याने, सगळं पाणी वाहून गेलेलं आहे। म्हणजे गावातल्या लोकांना 1 तास आणि सचिन आम्ही असेल तर 2-3 तास कधीच पुरणार नाही। तर मध्ये मध्ये थांबत जाणार, फोटो काढत जाणार, तर थोडा वेळ जाणार आहे। ही अशी वाट आहे आणि आम्ही इथून चाललेलो आहे चांगलं दोन्ही साईडने घनदाट जंगल। आता आपण रानमेवा दाखवतो। अजून हिरवे अजून पिकलेले नाही। अर्ध्यापर्यंत चालू झालेलं आहे, थोडं अंतर बाकी आहे। बाकीचे पुढे चालले त्यांनी हा वरती जो गड आहे तिथे पोहोचायचं आपल्याला। जाऊ। पक्ष्यांच्या ओरडण्याचा छान असा जबरदस्त सीन दिसतोय त्या खाली। हे गायपताची झाड आहे तिथे। ते केळीचं पान घेऊन चाललंय सचिन, मच्छर नाही चावा म्हणून। 50 रुपये कट ओव्हर ऍक्टिंग के वजह। आमच्या ट्रॅकिंग मधला कॉमेडी किंग माणूस वर जायचंय। कौन है, कहाँ से आते हैं? हे बघा, नॅचरली धबधब्याचं एकदम फ्रेश पाणी। 1 नंबर टेस्ट आहे या पाण्याची। वरून धबधबे येतात। चाललंय भैरवगडावर।
आता आम्ही धबधब्याची मजा घेतली आणि चाललो आहे पुढच्या ट्रॅकसाठी. इथे बाजूला पण एक धबधबा आहे. आता आम्ही भैरवगडाच्या एकदम जवळ पोचलो आहे. थोड्या वेळात आम्ही वरपर्यंत पोचू. फुलपाखरू उडतं इथे. अरे वा, परत फुलपाखरूला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे, त्यामुळे मुंबईला घेऊन जाणार आहे. जनता माफ नहीं करेगी. हे बघा, महाराष्ट्र शासन वन विभाग ठाणे वनक्षेत्र टोकावडे दक्षिण. छोटे ट्रॅकर्स पण थांबले. सचिन पण जमलेला आहे चालून चालून. आणि हे फ्रेश आहे सगळ्यात जास्त. कैसा लगा मेरा मजाक? पूर्ण आले खालून चालत. त्याला पुढे जाऊया. गॉगल घालून झालेलं आहे. आता बाकीचं भाषण देईल तो. नाही, भाषण केलं. आपल्याबरोबर आहे मिस्टर गणपत. आता आपण कुठपर्यंत आलो? आपल्याला बाकीची माहिती देईल. आता इथून किती वेळ लागेल आपल्याला? तास लागेल का? आता आपण किती वेळ म्हणजे पाऊणच्या याच्यात चढलो का आपण? पाऊण तासामध्ये चढलो. येळेच्या माळेपर्यंत पोहोचलोय आपण. हवा सुटली. मस्तपैकी हवा चालू आहे. एका कडेला पोहोचलेलो आहे आम्ही. हे बघा सिनरी. सुंदर असं ना जरा एकदम मोकळी हवा येते या साईड. या बघा डोंगर एवढं उंच आहे आणि एकदम ग्रीन ग्रीन झालं. त्याच्यावर बघा पाण्याची झरणे पण व्हिडिओमध्ये दिसत नसते. वाह क्या सीन है. नेक्स्ट स्टेशन डायरेक्ट गडावर. तो आवाज पण काढ. खुडखुड कर. आता कोणता खुडखुड? तू इकडे जा. हळूहळू. काय तू सुरुवात पहिली. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अभी मजा आएगा ना भिड़ो. परत बोर आला बोर. बघा जोरात पाऊस चालू झालेला आहे. आम्ही वरती चढले अर्ध्यापर्यंत. अशा तऱ्हेने पाऊस चालू झालेला आहे चांगलाच. असं वाटलं वरती आल्यावर जॅकेटचा काय उपयोग नव्हता, पण इथं येऊन इथं आणून बघा जॅकेटचा उपयोग झालेला आहे. 2 मोर दिसलेले आहेत रस्त्यामध्ये. आला आला वारा तुळजाच्या दारा. सुजण्यांचे धोका दिलेला आहे. आणि नवीन युट्यूबर PS4 कमिंग सून. PS4 येत आहेत शूट करत करत. आपण तोपर्यंत पुढे जाऊया. सचिन काय माहिती देतोय का पाहू. काय ना, आता आपण खूप वरती आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आपण भैरवगडावर पोहोचणार आहे. भैरवनाथाचं थोड्याच वेळात आपण भैरवगडावर पोहोचणारच आहे आम्ही. आणि आता थोड्याच वेळात आणि आता 5 मिनिटं झालेली आहे. आणि आता वातावरण सगळं पावसामुळे आनंदमय करून गेलेलं आहे. पाऊस खूप जोरात आलेला आहे. सगळीकडे आणि वातावरण फ्रेश करून टाकलेलं आणि आहे. हा हिरवा निसर्ग चांगला फुलून निघलेला आहे. निसर्गाचा आनंद घेत घेत कड्या कोपऱ्यांमध्ये आम्ही चालत आहे. डोंगरांमधून वाट काढत सह्याद्रीच्या कोपऱ्यातून आम्ही चालत आहोत. वाट काढत भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए. गड दिसत नाही आता, कारण तो ढगामध्ये ढगामध्ये पूर्ण ढगाळ वातावरणात अदृश्य झालेला आहे. आम्ही पण त्या ढगात अदृश्य होणार आहे थोड्याच वेळात. पण आम्ही दिसू तुम्हाला व्हिडिओमध्ये. मंडळी आम्ही बघा तुमच्यासाठी एवढं झाडाझुडपात जाऊन
व्हिडिओ बनवून काढतोय, तर व्हिडिओ लाईक बी करत जावा मंडळी. म्हणजे आम्हाला असे नवीन व्हिडिओ बनायला मजा येईल. आमचं प्रोत्साहन वाढेल, त्यामुळे प्रतिसादामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल. प्रतिसाद देणार तर आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन असे व्हिडिओ गडाचे काढीत राहू. अशी माहिती देत जाऊ. जे आम्हाला माहिती आहे ती आम्ही तुम्हाला पण सांगत जाऊ. बघा वातावरण किती छान आहे. निसर्ग, हिरवा निसर्ग. असं वाटतंय डोंगरावर गालिच्याची हिरवळ चादर पसरलेली आहे. गालीच्या पसरलेली आहे डोंगरावरती. काय जाता हिमालय आपला सह्याद्री बघा किती हिरवा आपली नटलेला आहे. सह्याद्री अरे कहना क्या चाहते हो? आलेली हे, रानटी केळीचं झाड आहे रानकेळीचं झाड आहे. आणि याची आता खूप हे दुर्बल म्हणजे आता त्याची कमी कमी होत प्रजाती चाललंय. एकदम कमी होत चाललेली आहे. ती कुठे पाहायला भेटत नाही आपल्याला. या जंगलात भेटली आहे गडावर. नाही तर माळशेज घाटात तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना पहिले घाटामध्ये सगळीकडे हे केळीचे झाडं होते, पण आता विकायला कसं पण झालं यायचे. की रोड वायडिंग मुळे ते सगळे झाडं गेलेत आणि पक्ष्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांचे ते बिया ते इकडनं तिकडं प्रसार करत असायचे. ते पक्षी कमी झाल्यामुळे त्यांचा प्रसार कमी होतोय आता. आणि त्याचं आम्हाला दर्शन मिळालेलं आहे चांगलं आणि खूप प्रमाणात वरती इथे घाटामध्ये आहे. हे बघा, हे आलोय लास्ट पॉइंटला. इथे खाली इथे टॉप आहे तरी जाऊ नका, थांबा. तिथून भरपूर खोल आहे. ए, संदेश पाय गेला सुटले, तिथे. संदेश. बस, बस. त्याच्यापुढे इकडं end आहे. कातळ त्याच्यापुढे जात नाही. फोटोत नाही दिसणार कातळ तुला. हा, इथं घसरगुंडी दिसणार. हे दाखव माझा, हे दिसतो का मी? हे हे बघा. त्याची मस्त पावसाचा आनंद घेतो मी. हा. एन्जॉय करतोय. आपण एका पॉइंटला गेलो होतो. एका साईडला भरपूर जोरदार हवा, पाऊस आणि सेफ्टीसाठी आम्ही तिथून रिटर्न आलेलो आहे. आणि आपल्याला जायचं आहे दुसऱ्या पॉईंटला, या साईडला भैरवगडाकडे जाणार आहे आपण. आणि पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल तर मोठा असा धबधबा आहे खालच्या साईडला. पण आता हे धुकं दिसतंय तुम्हाला चारी साईडला. ॲक्च्युली आपण जमिनीपासून 2000 मीटर उंच आहे, पण धुक्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आहे. आता भैरवगडावरती आपण जाणार आहे, तर तिकडे पार्ट 2 शूट करणार आहे मी. कारण की व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण हा व्हिडिओ इथे संपवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.